पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुस्करणमध्ये खूप 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 स्वागत करते। तर आज आहे चतुर्थी, तर सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आलो मंदिरात आम्ही, आता पाया पडतोय आणि मग आता गुरुला सोडायला जातो। तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशा बाप्पाच्या दर्शनाने झाले। आज चतुर्थी होती आणि म्हटलं पहिले मंदिरात जाऊन येऊया। तर आता पहिले मंदिरात जाऊन आलो आणि आता गोलू होता सोबत, त्यालासुद्धा सोबत घेतलं होतं। तर त्याला शाळेत सोडलं आधी, नंतर म्हटलं येता येता ज्यूस पिऊया, कारण खूप ऊन वाढलं होतं आणि तहानसुद्धा लागली होती। तर मग यांना म्हटलं उसाचा ज्यूस घेऊया। तर आता उसाचा ज्यूस पितोय आम्ही आणि उसाचा ज्यूस पिल्यानंतर मग थोडं बँकेत काम होतं, तर तिथे गेलो आणि मग नंतर घरी आलो आम्ही। तर आता बाहेरून तर जाऊन आलोत आम्ही आणि माझा चेहरा बघू शकताय तुम्ही, जामच टॅन झालाय, पूर्ण असा काळा पडलाय। तर आता काय करावं असं ते काहीतरी करावं अशी इच्छा झाली आहे, तर काहीतरी स्किन केअर करायचा विचार झालाय। तर आता पपई तर आणलेली होती घरात माझ्या, तर ही बघा त्यातली अर्धी पपई तर खाऊन झाली आहे। आणि पपईचे तसे खूप फायदे असतात, खाण्याचे सुद्धा खूप फायदे असतात आणि चेहऱ्याला लावायचे सुद्धा खूपच फायदे असतात। तर आता पपईचं फेशियल करते मी आणि त्याच्यामुळे माझा हा जो टॅन झालाय ना तो सगळा निघून जाईल। काळपटपणा आलाय चेहऱ्यावर, जे पिगमेंटेशन येत असं काळे वगैरे चालत ना असे, ते सगळं निघून जातं। तर आता फेशियल करते मी, तर त्यासाठी काय काय घेते ते सांगते तुम्हाला मी। इथे आता पपई घेतली आहे मी, याच्यात घेतलं आहे हे दूध आहे, निरचं दूध आहे। त्याच्यानंतर घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आहे 1 चमचा। त्याच्यानंतर हे ॲलोवेरा जेल आहे आपलं, फ्रेश काढून घेतलं आहे मी ॲलोवेरा जेल, आणि हे दही घेतले। आता हे जो पपईचा जो पल्प आहे ना तो मी चमच्यातून काढून प्रत्येक याच्यामध्ये टाकते आणि कधी काय वापरायचं ते सांगते। तर पपईचं फेशियल हे ज्या पण लेडीज पार्लरमध्ये जातात त्यांना माहितीच असेल ते किती फायदेशीर आहे। मेन म्हणजे ना गरमीच्या दिवसात जेव्हा आपली स्किन एकदम टॅन होते ना, असं चेहऱ्यावर काळापणा येतो, तेव्हा पपईचं हे फेशियल खूप मस्त काम करते आपल्या स्किनवर। तर पपईमध्ये ना खूप सारे विटामिन्स मिनरल्स असतात, ते आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर असतात आणि यामध्ये ना पोटॅशियम पण असते, त्यामुळे ना आपली स्किनला एकदम हायड्रेट ठेवतं ते आणि आपल्या चेहऱ्यावर जो ड्रायनेस असतो ना तो दूर करण्यास मदत होते यामुळे। तसंच पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतं आणि हे एक ना अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे फ्री रॅडिकल्सला थांबवतं आणि आपल्या त्वचेवर ग्लो यायला मदत होते। तसेच चेहऱ्यावर कमी एजमध्ये सुरकुत्या येतात ना त्या येत नाहीत। तसंच यामध्ये कोलेजन उत्पादन करणारे गुणधर्म असतात, त्यामुळे आपली त्वचा एकदम सॉफ्ट राहते आणि कमी एजमध्येच आपण जास्त एज दिसायला लागतं ते दिसत नाही। तर क्लिन्झिंगसाठी मी इथे घेतलंय कच्चं दूध आणि पपईचा पल्प। तर दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ज्यामुळे आपले जे पण पोर्स असतात त्याची आतून साफसफाई होते। तर हे ना चेहऱ्यावर असं अप्लाय करून घेते आणि सर्क्युलर मोशनमध्ये 1 मिनिटभर असं क्लिन्झिंग करून घेते आणि त्यानंतर मग मी हे वॉश करून टाकणार आहे आणि त्यानंतर मग टॉवेलनी असं ड्राय करून घेणार आहे स्किन। तर आता मी इथे करते स्क्रबिंग, त्यासाठी मी इथे घेतले पपईचा पल्प आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते बेस्ट एक्सफोलिएटर आहे आणि यामुळे आपली जी पण डेड स्किन असते ती निघून जाण्यास मदत होते आणि नवीन सेल तयार होण्यासाठी मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावर जे पण ब्लॅकेट्स असतात ते निघून जाण्यास मदत होते। तर आता हे सुद्धा मी चेहऱ्यावर असं अप्लाय करून 2 मिनिटभर स्क्रबिंग केलं आणि मग वॉश करून टाकलेलं आहे। आता मी करणारे मसाज, तर त्यासाठी मी इथे घेतलंय फ्रेश ॲलोवेरा जेल
आणि हे ॲलोवेरा जेल आहे ना ते आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करते. तसंच डार्क स्किन, सुरकुत्या आणि फाईन लाईन्स जे असतात ना आपल्या स्किनवर, तसेच सनबर्न्सला काढून टाकण्यास मदत करतं. तर हे सुद्धा आहे ना चेहऱ्यावर अप्लाय करून चेहऱ्यावर 5 ते 10 मिनटं वरच्या दिशेने मसाज करायचा आहे. लक्षात ठेवा, वरच्या दिशेने मसाज करायचा आहे. मसाज केल्यामुळे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो आणि चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स जाण्यात मदत होते. तर आता 5 ते 10 मिनटं मसाज करून झालं आहे आणि आता मी हे सुद्धा वॉश करून टाकणार आहे. आता मी शेवटी इथे लावणार आहे मास्क. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे पपईचा पल्प आणि दही. तर इथे तुम्ही मधसुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये. तर हे जे दही घेतलं आहे ना तर ते आपल्या स्किनला ड्राय होऊन देत नाही आणि त्वचा एकदम सॉफ्ट आणि शांत राहते, तसेच ग्लोईंग होते आणि चेहऱ्यावर जे पण टॅन येतं ते निघून जाण्यास मदत होते. तर दही आणि पपईचा पॅक ते लावून झालं आहे. आता 10-15 मिनटं असंच लावून ठेवते आणि आज सुकून देणार आहे मी. आणि आता थोडा 10-15 मिनटं थोडा सुकल्यानंतर वॉश करून टाकते. तर चेहरा तर आता वॉश करून आली आहे मी. तुम्ही बघू शकते मस्त अशी शाईन वगैरे आली चेहऱ्यावर आणि पूर्ण जे टॅन आलं होतं उन्हाचं ते सुद्धा निघून गेले. पूर्ण क्लीन झालं आहे चेहरा आणि छान दिसतंय, मस्त शाईन आली आहे चेहऱ्यावर. मोरया सुखावता दुखावता वार्ता वदनाची प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मोरया. तर आता संध्याकाळ झाली आहे, यांना सुद्धा जायचं होतं जॉबला. तर मग दिवाबत्ती केली आणि मग आरती घेतली. चतुर्थी होती त्याच्यामुळे आरतीसुद्धा घेतली आणि मग आरती घेतल्यानंतर या दोघांची मस्ती बघा चालू होती आता इथे. तर त्यानंतर मग त्यांना जायचं होतं तर मग त्यांना टिफिन भरून दिला आणि मग नंतर मग आम्ही जेवायला बसलोय. तर आता बसलो जेवायला. जे आज जेवणात बनवले वरण भात, वांग्याची भाजी बनवली आणि गाजरची कोशिंबीर आहे, लोणचं आणि पापड. तर आता जेवतो आम्ही. जेवल्यानंतर मग भेटते. तर आत्ता वाजले 9:30. आतापर्यंत माझं सगळं आवरलं आहे, जेवण वगैरे झालं आहे. हे तर गेले नाईटला, त्यांना टिफिन दिला. जेवायला आम्ही दोघीच होतो कारण गोलूसुद्धा नव्हता जेवायला. गोलूच्या मित्राचा बड्डे होता तर तो तिकडे गेला होता जेवायला. तर त्रिशा आणि आम्ही दोघीच होतो. तर जेवलो वगैरे. त्याच्यानंतर माझं सगळं किचनचं आवरून झालेलं आहे आणि आजचा ओव्हरऑल दिवस एकदम मस्त आणि छान गेलेला आहे. आणि जे काही पपई फेशियल केला त्याच्यामुळे चेहरा एकदम मस्त वाटतोय मला, म्हणजे असं टॅनिंग वगैरे तर निघून गेलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.